नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये चंदनराव हे भैरवीला म्हणतात की अगं पल्लवी आणि अमितचं काय, तू किती पैसा ओतला तरी सुद्धा बापाची ऊब तू भरून काढणार नाहीस. मायेनं गालावरून हात फिरवणाऱ्या आईचा स्पर्श तुला कधी देता येणार नाही. तर भैरवी म्हणते की मला माहितीये बाबा, मी जिजूची आणि ताईची कधी जागा घेऊ शकणार नाही. तर मीना म्हणते अगं मग भैरवी तू कशासाठी हा हट्ट करतेस की मुलांनी तुझ्याकडे राहावे. तर भैरवी म्हणते अगं आई मला गिल्ट आहे, रोज त्याच गिल्टमध्ये मी जगते. तर मीना म्हणते अगं कोणतं गिल्ट आहे तुला. भैरवी म्हणते की अगं आई, ज्या दिवशी ताई आणि जिजू गेले त्याच्या आदल्याच दिवशी आमचं कडाक्याचं भांडण झालं. मला राग आला आणि मी चिडून तिथून तडकाफडकी निघून आले. मी मुलांना तसंच सोडलं, ताई सोबत सुद्धा मी बोलले नाही. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी असं झालं. खरं तर त्या दिवशी अशोक माजगावकरांच्या पातळीवर उतरून मला भांडण्याची काहीच गरज नव्हती. माझ्यामुळंच त्यांच्या आईबापांची आणि मुलांची शेवटची मेमरी ही निगेटिव्ह ठरली. सामासोबत तर ताई बोलत पण नव्हती. त्यामुळंच हे गिल्ट आता मला सतत खातंय. आणि मी जोपर्यंत आहे तोपर्यंत ही गिल्ट मला कायम राहणार आहे. आणि यातून जर मला बाहेर पडायचं असेल ना, तर यावर एकच पर्याय आहे. माझ्यामुळं मुलांची मेमरी ही वाईट ठरली. त्यामुळे आता मला त्यांना अशा लाखो आनंदी मेमरीज द्यायच्या आहेत. त्यासाठीच हा सगळा अट्टाच चाललेला आहे. त्यानंतर संयमी ही कॅफेला जायला निघालेली असते. तेवढे तिथे अशोक मामा येतात आणि म्हणतात की हे मोठे, चल आज मला ना तुझ्यासोबत तुझ्या क्लासला यायचंय, मला तुझ्या सरांना भेटायचंय आणि आज तुझा क्लास संपेपर्यंत मला तिथंच थांबायचंय. तर संयमी ही घाबरते आणि ती ततमम करतच म्हणते की आज आज नका येऊ तुम्ही. अशोक मामा म्हणतात का. संयमी म्हणते की आज मी क्लासला नाही जाते, आज मी व्हिजिटिंग टूरला जाणार आहे, माझी व्हिजिट आहे. अशोक मामा म्हणतात का, कसली, कुठे आहे. तर संयमी म्हणते की ते मंदिर आहे ना. तर अशोक मामा लगेच म्हणतात हा हा ते मंदिर. संयमी म्हणते आणि ती एक लायब्ररी आहे ना. अशोक मामा म्हणतात हा हा ती लायब्ररी. पण कशासाठी जायचंय तिकडे. तर संयमी म्हणते की तेच ट्रॅव्हल्स आणि टुरिझमचा क्लास आहे ना, तर तिथं जाऊन मला इम्पॉर्टंट प्लेसची माहिती काढून घ्यायची आहे. तेच आमचं सांगितलेलं आहे आम्हाला ते करायला आज. तर अशोक मामा म्हणतात की बरं ठीक आहे, मग मला तुझ्या आज सरांशी बोलायचंय किंवा त्या मॅडमशी बोलायचंय, जे कुणी असेल ना मला त्यांच्याशी बोलायचंय आत्ता. संयमी मात्र घाबरलेली असते, ती शांतच उभी असते. अशोक मामा परत मोठ्या आवाजात म्हणतात की फोन लाव. तर संयमी ही रियांशला फोन लावते. रियांश तिकडून म्हणतो की हाय समा. इकडून संयमी म्हणते की हॅलो शर्मा सर, आय एम संयमी फ्रॉम धिस साइड. तर रियांश तिकडून म्हणतो की अगं समा असं काय म्हणतेस तू. अगं मी रियांश वैद्य बोलतोय. तर इकडून संयमी म्हणते की शर्मा सर, माय ग्रँडफादर्स वॉन्टेड टू वर्ड विथ यू, म्हणजे माझ्या आजोबांना तुमच्यासोबत बोलायचे. हे ऐकल्यावरती रियान सुद्धा घाबरतो. तो म्हणतो आयुष्यपत मोठा लोचा झालेला दिसतोय. तर पुढे संयमी म्हणते की विल यू एबल टू टॉक विथ हिम, म्हणजे तुम्ही त्यांच्यासोबत बोलू शकाल का. तर रियांश म्हणतो बरोबर दे त्यांच्याकडे, मी काहीतरी जुगाड करतो. असं म्हणत तो खिशातला रुमाल काढतो आणि तो मोबाईलवरती ठेवतो. इकडे संयमी ही तिचे इयरफोन्स अशोक मामांना देते. अशोक मामा ते इयरफोन कानात लावतात आणि म्हणतात की हॅलो, मैं अशोक माजगावकर बोल रहा हूँ. तर रियांश म्हणतो बोलिये बोलिये. अशोक मामा म्हणतात की मुझे आपसे मिलना है, आप मिल सकते हो. रियांश म्हणतो की नाही, मैं लिटिल बिट बिझी हूँ, मैं आपको बाद में कॉल करता हूँ, चलेगा. अशोक मामा म्हणतात की बरं बरं ठीक आहे, असं म्हणत ते फोन कट करतात. पुढे अशोक मामा हे संयमीला तिचे इयरफोन देत म्हणतात की शर्मा सर, हे नक्की तुझे सरच आहेत का. तर संयमी म्हणते की हो. अशोक मामा म्हणतात की नाही, जरा तरुण मुलाचा आवाज वाटला ना म्हणून म्हटलं. संयमी म्हणते की हो तसे ते तरुणच आहेत. का तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाहीये का. अशोक मामा म्हणतात नाही नाही, विश्वास तर आहे माझा तुझ्यावरती, पण हा विश्वास तुटू नये ना याची काळजी घे. असं म्हटल्यावरती संयमी मात्र थोडी दबकते. पुढे ती म्हणते की आता मी जाऊ का. अशोक मामा म्हणतात बर बर तू जा. त्यानंतर इकडे देसाई, प्रभूवेनी, सातपुते आणि तोरणे हे गप्पा मारत असतात. देसाई म्हणतात काही नाही हो, वारसा म्हणतात ना तेच खरंय. तर प्रभूवेनी म्हणतात म्हणजे काय. देसाई म्हणतात की अहो हे माजगावकर आधी आपल्याला त्रास द्यायचे, आपलं डोकं खायचे. आता त्यांची नातवंड आलीत आपलं डोकं खायला, आपल्याला त्रास द्यायला. तोरणे म्हणतात की अहो हे माजगावकर संस्काराची टिप्पणी वाजवत असतात. जरा कुट्ट झालं की अख्खी सोसायटी डोक्यावरती घेतात आणि भांडायला लागतात. आता बघा यांची नातवंड. सातपुते म्हणतात नाहीतर काय, अहो यांचा नातू किती खोड्या करतो, माझ्या क्लासमध्ये काय बसतो, गाड्यांच्या हवा काय काढून टाकतो. तर देसाई म्हणतात बरोबर आहे बरोबर आहे. प्रभूवहिनी म्हणतात अच्छा, म्हणजे मला आता असं वाटतंय की त्या बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरची ट्यूबलाईट नाही ह्यानेच फोडली असावी. देसाई म्हणतात हो, आणि मागच्या वेळेस ना त्यांनीच ती पाईपलाईन पण त्यांनीच फोडलेली असावी. तोरणे म्हणतात की हो, आणि दिवाळीत पण आमच्या दरवाजा समोर कचरा ह्यानेच टाकलेला असावा. सातपुते म्हणतात तो तोरणे तुम्ही काय डोक्यावर पडलात का. अहो दिवाळीमध्ये ती पोरं इथं आली तरी होती का. प्रभूवहिनी म्हणतात की नाहीतर काय. तोरणे तुम्ही काही किस्से त्याच्यावरती खपवू नका हो. बिचाऱ्याचा बकरा केलाय बकरा.
धोरणे म्हणतात, अहो त्याने स्वतःचा बकरा स्वतः करून घेतलेला आहे. आता सोसायटीमध्ये काही झालं ना की त्याचीच गचंडी पकडली जाणार. देसाई म्हणतात की अहो धरणारच, ऑब्व्हियस येते. मी काय म्हणतो, जे काही आपण करतो ना ते आपल्याला इथंच भोगावं लागतं. आता पहा ना, देवाने तो ईशान नावाचा धोंडा माझगावकरांच्या कसा गळ्यात बांधलेला आहे. आता तोच त्यांना चांगली अद्दल घडवेल. पुढे ते अशोक मामांना उद्देशून म्हणतात की तो जल्लाद पूर्वी आपल्याला शिक्षा द्यायला टपलेला असायचा. आता बघू ह्यांच्या ड्युट्याला हे माझगावकर काय शिक्षा देतायत ते कुणास ठाऊक. तर इकडे अशोक मामांनी ईशानला शिक्षा म्हणून वहीवरती लिखाण दिलेलं असतं करायला. ईशान म्हणतो की अशोक झालं माझं. इरा म्हणते की आजोबा म्हण आजोबा. ईशान म्हणतो की आजोबा म्हटल्यानं ते काही कमी स्ट्रिक होणार नाहीयेत. हे बघ माझा हात केवढा सुजलाय आणि माझा बंब पण सुजलाय एका ठिकाणी बसून बसून. थांब मी त्यांना दाखवूनच येतो. असं म्हणत ईशान तिथून ती वही दाखवायला जातो तर इरा त्याला आडवतच म्हणते की थांब ईशान मला दाखव. ईशान म्हणतो तुला कशाला दाखवू मी, आजोबा पाहतील ना. इरा म्हणते की दाखव मला पाहू दे. असं म्हणत इरा त्याच्या हातातून ती वही घेते आणि म्हणते की ईशान किती घाणेरडं हँडरायटिंग काढले रे तू हे. ईशान म्हणतो तू लिही मग तुला कळेल. इरा म्हणते मी का लिहू, मला थोडी ना शिक्षा केली. ईशान म्हणतो की हो तुला कोणी शिक्षा नाही करणार, मलाच सगळे शिक्षा करतात, मलाच बकरा बनवतात. इरा म्हणते की मी गुड गर्ल आहे ना त्याच्यामुळे मला कोणी शिक्षा करत नाही. तू उडवळसारखं वाग मग बघ आजोबा तुझे लाड करतील. ईशान म्हणतो की ते कसले माझे लाड करतात, माझे लाड फक्त चंदोबा करायचे. मी त्यांच्यासोबत कसंही वागलो ना तरी सुद्धा ते मला ओरडत नव्हते. संयमीताई म्हणत होती ना तेच बरोबर आहे, आपण ना भैरवी माऊकडे जायला पाहिजेत. ती आपलं लाड करेल, ती आपल्याला रोज पिझ्झा खायला देईल. तर इरा म्हणते का रे हे आजोबा नाही लाड करत का. ईशान म्हणतो कुठे लाड करतात, चपाती घेतात त्याच्यावरती भाजी टाकतात आणि म्हणतात की घ्या पिझ्झा खा. इरा म्हणते की तो पण टेस्टी लागतो. ईशान म्हणतो की नाही आता आपण ना भैरवी माऊकडे जाऊया, ती आपल्यावरती नाही ओरडणार. इरा म्हणते की अरे आपण चुकीचं वागलं की ती सुद्धा आपल्याला ओरडेल. ईशान म्हणतो की आपण ती आपल्याला सारखं सारखं नाही ओरडणार, मला माहिती आणि मला तिची भीती पण वाटत नाही. आपण तिकडे जायलाच हवं. त्यानंतर पुढे भैरवीकडे चंदनराव आणि मीना येतात. मीना म्हणते अगं भैरवी तू अशी निघून चाललीस, एकतर तुझा पत्ता नसतो, तू आज इथे तर उद्या तिकडे, मुलांना घरी बोलावून तू काय करणार आहेस. भैरवी म्हणते की म्हणून तर मी तुम्हाला म्हणते की तुम्ही या ना इकडे राहायला. चंदनराव म्हणतात अगं भैरवी तुझ्या आईला इकडचं वातावरण मानवत नाही, काय करू मी सांग तू. नाहीतर आम्ही इथं मुलांना सांभाळायला थांबलो नसतो का. भैरवी म्हणते मग काय करायचं, त्या माझगावकरांच्या जीवावरती मुलांना सोडायचं का. चंदनराव म्हणतात अगं मुलं ही जंगलात पडलेली नाहीयेत, त्यांच्या आजोबांकडे आहेत. भैरवी म्हणते की हो पण तुम्ही मात्र चंद्रावर आहात, इकडे मात्र काय व्हायचे ते होऊ दे. आणि बाबा तुम्ही मला म्हणता बेजबाबदार, पण आता तुम्ही बेजबाबदारपणे वागत आहात. अहो इकडे थांबून मुलांना सांभाळायचं ते टाकलं, तुम्हाला मात्र तिकडे गावाला जाऊन आनंदात जगायचं आहे. तुम्हाला त्या 3 पोरांची जबाबदारी नकोय, तुम्हाला ती आता जड झालीत. तुम्हाला तुमचं म्हातारपण हे मस्त आनंदात आरामात गावाकडे घालवायचं आहे. इकडे मात्र ताईंच्या 3 मुलांचं काय का होईना. तर चंदनराव हे मोठ्या आवाजातच म्हणतात की भैरवी तू काय बोलतेस, तुला तरी कळतं का. भैरवी पण मोठ्या आवाजात म्हणते की हो कळतंय मला मी काय बोलते ते, आणि हे खरं नाहीये ना तर मग घ्या ती मुलांची जबाबदारी. आणि तुम्ही जर त्यांची जबाबदारी घेतली नाहीत ना तर मोठी मुलं झाल्यानंतर ते हेच म्हणतील की आमच्या एका आजोबांनी आमची जबाबदारी नाकारली, त्यामुळं आम्हाला आयुष्यभर न आवडत्या आजोबांकडे राहावं लागलं. नंतर इकडे गौरीश हा संयमीला म्हणतो की संयमी मी मगाशी पाहिलं की तू एका कस्टमरला पैसे देत होतीस, काय झालं, काही प्रॉब्लेम झाला होता का. संयमी म्हणती काही नाही, त्यांनी एक कॉफी घेतली होती, त्यांनी त्याचे पे केले पण ते जरा जास्त एक्स्ट्राचे पैसे होते त्यामुळे ते मी त्यांना रिटर्न करत होते. गौरीश म्हणतो कशाला रिटर्न करायचे, ठेवायचे ना, तुला तेवढंच आजची टिप झाली असती. तर संयमी म्हणते की नाही त्यांनी ते मनापासून दिले असते किंवा स्वतःहून दिले असते तर ठेवले असते, असं चीट करून मला पैसे नाही कमवायचे. गौरीश खुश होतो आणि तो म्हणतो की आय लव्ह दिस ऍटिट्यूड, तू खूप चांगलं काम करतेस, तू खूप लवकरच याच्यामध्ये ग्रोअप केलेस. मला आधी वाटलं होतं की तू काही गडबड आहे, पण नाही तू खूप छान प्रकारे काम करतेस. गौरीश म्हणतो की बाय द वे आपल्या या युअर टेस्ट ट्रीटच्या कॅफेची 4 ब्रांचच्या मीटिंग आहेत, त्यामुळे आपण उद्या मीटिंगला जाऊयात आणि त्यानंतर 2 तासांनी रिटर्न येऊयात. संयमी म्हणते की मला नाही जमणार. गौरीश म्हणतो अगं का, उलट तुझ्या जास्त ओळखी वाढतील, ते तुझ्याच फायद्याचं ठरेल. तर संयमी म्हणते की मी रोज घरातून खोटं बोलून येते आणि असं उशीर जायचं म्हटल्यावरती ना मला अजून खोटं बोलावं लागतं. गौरीश म्हणतो की तुझ्या मनातून हे गिल्ट पहिल्यांदा तू बाहेर काढून टाक, तू चांगलं काम करतेस अगं, तुला इंडिपेंडेंट व्हायचंय, तू काही चुकीचं करत नाही, त्यामुळे तू घरच्यांना घाबरू नकोस. संयमी मात्र काहीच बोलत नाही. पुढे गौरीश म्हणतो की आपण जाऊयात, हे फिक्स आहे. तर संयमी म्हणते की मी घरी विचारून सांगते. गौरीश म्हणतो की हे बघ संयमी, मी तुला ना एक ऍडवाइस देतो, तुला जर ग्रो करायचं असेल ना तर तू बाकीच्या कोणत्याही गोष्टींचा विचार करू नकोस आणि हे गिल्ट तर मनात अजिबात ठेवू नकोस. तू तुझ्या कामावरती फक्त कॉन्सन्ट्रेशन कर. त्यानंतर इकडे अशोक मामांना इंटरव्ह्यू साठी कॉल आलेला असतो.
तिकडून तो इंटरव्ह्यू घेणारा म्हणतो की उद्या तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाईल, त्यासाठी तुम्हाला युअर टेस्टी ट्रीट कॅफे मध्ये यावं लागेल. अशोक मामा म्हणतात की 1 मिनिट, अहो कुरिअरच्या पोस्टसाठी तुम्ही कॅफेमध्ये तुमचा इंटरव्ह्यू? तर तिकडून तो माणूस म्हणतो की हो, कसं आहे आमचं ऑफिस जरा छोटे ना, त्यामुळे आम्ही आमचे इंटरव्ह्यू असे बाहेरच घेतो. त्यामुळे तुमचा इंटरव्ह्यू सुद्धा उद्या लाईन अप केलेला आहे. तो ह्याच कॅफेमध्ये असणार आहे की युअर टेस्टी ट्रीट कॅफे. आता हे टेस्टी ट्रीट कॅफे संयमीच असतं. अशोक मामा म्हणतात की बर बर. तर तिकडून तो इंटरव्ह्यू घेणारा म्हणतो की नाव नीट लक्षात ठेवा हा, युअर टेस्टी ट्रीट कॅफे. अशोक मामा म्हणतात 1 मिनिट मी ना लिहूनच घेतो. असं म्हणत ते इराला म्हणतात की बाळा वही आणि पेन दे रे. इरा त्यांना वही आणि पेन देते, तर अशोक मामा ते नाव लिहून समोर वही ठेवून देतात. इकडे संयमी ही रियाला सांगत असते की मला खोटं बोलायला अजिबात आवडत नाही. मला घरी जायला सुद्धा भीती वाटते आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तर देताना ततमम होते. मी आधी कधी खोटं बोललेले नाही. आई बाबा होते त्यावेळेस मला कोणतं प्रेशर नव्हतं, कोणतं लोड नव्हता. पण आता बघ मला किती खोटं बोलावं लागतं, ते पण रोज खोटं बोलावं लागतं. रियाश म्हणतो मग ह्याच्यावरती आता पर्याय काय? संयमी म्हणते की पर्याय नाहीये, तोच तो प्रॉब्लेम आहे. पण पाहू, आता 2 दिवसांनी माऊ आम्हाला घेऊन जाणार आहे. पाहू तेव्हा काय होतंय ते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी संयमी ही बाहेर येते आणि टेबलवर ठेवलेली ती नोटबुक घेते आणि ती ओपन करते. त्यावरती अशोक मामांनी लिहिलेलं असतं युअर टेस्टी स्ट्रीट कॅफे. ते पाहून संयमी विचारातच पडते. त्यानंतर इकडे अशोक मामा हे मॉर्निंग वॉक वरून घरी यायला निघालेले असतात. तेवढ्यात तिथे उर्मिला भेटते. उर्मिला बोलण्याच्या आधीच अशोक मामा म्हणतात की येतोय, ईश्वर पाठीमागून येतोय, तो नारळ प्यानी प्यायला थांबलाय. मी घरी चाललोय ना पुढे, मुलं एकटीच आहेत ना घरी, त्यांना सांभाळायला हवं. उर्मिला म्हणते की हो हो, तुम्हाला तर मुलांना सांभाळायलाच हवं. अशोक मामा म्हणतात का, आता काय केलं ईशानी? उर्मिला म्हणते की ईशानी नाही, अहो तुमच्या थोरल्या नातीनं केलेलं आहे. अशोक मामा म्हणतात काय केलं आता तिने? उर्मिला म्हणते की आपली ही सोसायटी मध्यमवर्गीय सोसायटी आहे, बरोबर की नाही? आपल्या या सोसायटीमध्ये काही सुशिक्षित लोक पण आहेत. आता इंग्रजी बोलणारी सुद्धा आहेत. म्हणून काय वेस्टर्न कल्चर आपल्या इथं आणून चालणार नाही, नाही का? अशोक मामा म्हणतात की मी नाही समजलो. उर्मिला म्हणते की जरा स्पष्टच बोलते. अहो तुमची ती नात संयमी काल रात्री ते रिया सोबत गप्पा मारत बसलेली होती. ते असं बरोबर नाही दिसत ना. तर अशोक मामा म्हणतात की वहिनी मला एक सांगा, तुमचा मोबाईल तुम्ही ईश्वरला अपडेट करायला सांगितला होता ना? उर्मिला म्हणते की हो, पण त्याचा काय संबंध इथे? अशोक मामा म्हणतात तो तुम्हाला अपडेट करायला हवाय, पण तुम्हाला तुमचा मेंदू अपडेट करायला नकोय का? उर्मिला बोलायला लागते की भाऊजी तुम्ही मला ना. तर अशोक मामा हे तिला अडवतच म्हणतात की तुम्हाला तुमचा मोबाईल अपडेट करून हवाय, पण तुम्हाला तुमचे विचार अपडेट करायचे नाहीयेत. एक मुलगा आणि एक मुलगी जर बोलत असतील तर त्यांच्यात काहीतरी चालू आहे असं होत नसतं. आणि वहिनी जरा सतत घराबाहेर पाहण्यापेक्षा ना कधीतरी घरामध्ये सुद्धा पहा काय चाललंय ते. कळलं? आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.